नमस्कार मित्रांनो. पारू 4 डिसेंबर भागामध्ये पारू आदित्यची बॅग भरत असते. तेवढ्यात आदित्य येतो आणि म्हणतो, पारू तू हे का करतेस? पारू म्हणते, आदित्य सर तुम्ही काळजी नका करू, मी तुमची बॅग व्यवस्थित भरते. तो म्हणतो, पारू तसं नाही आहे, तू कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर आहे, इंटरनॅशनल मॉडेल, तू हे कामं नाही करायचे. अगं तू किचनमधलं काम करते ते तुला आवडतं, म्हणून तुला जेवण बनवून खाऊ घालायला आवडतं, म्हणून आम्ही काहीच बोलत नाही. पण तू माझी बॅग भरतेस, अगं हे माझं पर्सनल काम आहे, तू का करतेस? तूच काय कुठल्याही स्त्रीने हे काम केलं ना मला आवडणार नाही. पारू म्हणते, सारी. तो म्हणतो, पारू तू माझी एवढी काळजी घेतली, माझं प्रत्येक काम आरामात झालं तर मला सवय लागेल तशी. पारू त्याच्याकडे बघायला लागते. तो म्हणतो, तू नसल्यावर कसं जगू मी, काय करू? पारू हे सगळं तू तुझ्या नवऱ्यासाठी केलं पाहिजे. मी कोण आहे तुझा, काय नातं आहे आपलं? दामिनी म्हणते, तो ड्रायव्हर मालकाला देव मानायचा, पण त्या मालकाने काय केलं, त्याच्या घरावरच घाला घातला. ते आता मारुतीला बरंच काही भरवते आणि म्हणते, मला तुझी काळजी वाटली म्हणून बोलले, आता तू बघ, म्हणजे विचार करशील ना? नाहीतर तुझा छोटासा मुलगा, ती बकरी, अहिल्यावहिनी सगळ्यांना मारून टाकतील. तू तर त्यांना चांगलाच ओळखतोस. दामिनी पारूच्या चरित्रावर खूप शिंतोडे उडवते आणि निघून जाते. मारुतीला एवढा राग येतो की तो पुसणारा कपडा जोरात हातात दाबतो. आदित्य म्हणतो, पारू तुला राग आला का? इथे बस बरं. आता तूच मला सांग, माझ्या आयुष्यामध्ये अनुष्का आली आणि तू माझी अशी कामं केले तर कसं वाटणार? अगं ही सगळी कामं तू तुझ्या नवऱ्यासाठी कर. आता आदित्य पारूला छान समजावतो. ती म्हणते, ठीक आहे, आणि जायला लागते. पण आदित्यच्या शूजखाली तिचा परकर अडकतो. ती उठल्यानंतर पडायला लागते. आदित्य तिला सावरतो, पण या नादात पारू त्याच्या कुशीत असते आणि आदित्य पारूच्या डोळ्याकडे बघत राहतो आणि शॉक होतो. इकडे अनुष्का एवढी चिडलेली असते आणि म्हणते, त्या पारूची हिंमत कशी झाली आदित्यच्या रूममध्ये जायची? बहुतेक ती तिची लायकी विसरली आहे. हे सगळं अहिल्या मॅडमला सांगावंच लागणार. ती आता जाण्यासाठी मागे फिरते. दामिनी म्हणते, काहीच उपयोग नाही, पारूबद्दल अहिल्यावहिनी काहीच ऐकून घेत नाही. अनुष्का तिला इग्नोर करते आणि जायला लागते. दामिनी म्हणते, दिशा नावाच्या नागिनीपासून तिने या घराला वाचवलं. प्रीतमला दंश करण्याआधी, ह्या घराचा नाश करण्याआधी पारूने ते दिशाचं पितळ उघडं पाडलं. आता अनुष्काला खूप राग येतो. दामिनी म्हणते, राक्षसीन होती ग ती, राक्षसीन, तिनं ह्या घराला गिळायला उठलेली. अनुष्का म्हणते, बास. बोट करत म्हणते, एक शब्द पण ऐकून घेणार नाही या? दामिनी म्हणते, अगं मी ते दिशाला बोलले होते, तुला काय एवढा राग येतोय? आणि ती खरंच एक मोठी राक्षस होती, तरी तिला त्या पारूने हरवलं. कळतंय का तुला? पारूने ना त्या दिशाला तिची लायकी दाखवली. गाल सुजून गेली ह्या घरातून गेली तेव्हा. हसत म्हणते, मला नाही वाटत यापूर्वी तिने एवढा मार कधी खाल्ला असेल. त्या दिशाला ना तिच्या कर्माची फळं चांगलीच मिळाली. आता बसली असेल कुठल्या तरी जेलमध्ये खडी फोडत. त्यामुळे अनुष्का, मी सांगते ना ते ऐक. त्या पारूपासून जरासं लांब राहा. महा डेंजर आहे ती. जर तुला ह्या घरात यायचं असेल, घरात येऊन टिकून राहायचं असेल, तर त्या पारूच्या वाटेल जाऊ नको, नाहीतर तुझी अवस्था तीच करेल जी दिशाची केली होती. अनुष्का म्हणते, दामिनी आंटी, मी किर्लोस्करांची होणारी सून आहे, तुम्ही नका काळजी करू, मी बघून घेईल पारूचं काय करायचं ते. मारुती विचारात पडलेला असतो. त्याला दामिनीचं सगळं बोलणं आठवतं. तेवढ्यात पारू येते आणि म्हणते, बा. मारुती म्हणते, पारू कुठे गेली होतीस? ती म्हणते, अरे बा, आदित्य सरांची बॅग भरत होते आणि मी एवढी भारी बॅग भरली ना, त्यांना समद सापडल. अरे त्यांना लय मोठा पुरस्कार मिळाला आणि तुला माहिती आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी शिरा घेऊन गेले. तर त्यांनी काय केलं, पहिला घास मला भरवला आणि नंतर त्यांनी खाल्ला. बा, आदित्य सर लय चांगले आहेत. मारुती विचारतो, पारू ते कसे बोलतात तुझ्याशी? पारू म्हणते, लय भारी, जसं तुझ्याशी बोलतात, सावित्री आत्याशी बोलतात, तसंच आदित्य सर लय प्रेमळ आहेत. आता पारू आदित्यविषयी भरभरून बोलत असते. मारुती म्हणते, पारू तुला काय गरज होती आदित्य सरांची बॅग भरायला? अगं नोकरांनी अशी कामं नसती करायची. ती बा असं काय बोलतोय? तो अगं लहानपणीपासून मी प्रीतम बाबाला आणि आदित्य बाबाला ओळखतो. या श्रीमंत लोकांना बॅग भरायला पण नोकर लागतात, त्यांना स्वतःची कामं स्वतःने करतायत का?
अगं पारू, हे लोक कामापुरतेच असतात. आपण जर आजारी पडलो ना, 2 घास द्यायला येणार नाही. मी या श्रीमंत लोकांना चांगला ओळखून ये, अजिबात चांगले नसतात. पारू म्हणते, बा अरे काय झालं तुला, असं का बोलतोय तू? मारुती म्हणतो, आणि ते आदित्य सरांपासून लांब राहायचं. त्यांना जिकडं जायचं ना तिकडं जाऊ दे, तू त्यांचं अजिबात काम करायचं नाही. तो आता बरंच काही बोलायला लागतो. पारू म्हणते, बा तुला एकदाच सांगून ठेवते, आदित्य सरांविषयी काही बोलायचं नाही. आणि मी त्यांच्यासाठी देवळात जाणार आहे, प्रार्थना करायला. मारुती म्हणतो, तू का देवळात जाणार, त्यांना जाता येत नाही? आता पारू मारुतीवर पुन्हा ओरडते आणि वैजीजवळ जाऊन बसते. मारुती मनात म्हणतो, पारू माझ्यावर अशी कधीच ओरडली नाही. पारू मनात म्हणते, बाला काय झालंय? ती पुन्हा जाते आणि म्हणते, बा तुला काय झालंय? तो तुझा गणीला जेवायला दे. ती म्हणते, ठीक आहे. त्याला जेवायला देते आणि माझी बॅग भरते. तो आता पुन्हा तावातावाने उठतो आणि म्हणतो, तुझी बॅग, तू कुठे चाललीस? ती म्हणते, बा आदित्य सरांना लय मोठा पुरस्कार मिळाला आणि मला बी. तो पुरस्कार घेण्यासाठी मी त्यांच्याबरोबर जाणार. मारुती ओढत म्हणतो, कुठं बी जायचं नाही, उद्या तयार राहा, गावाकडं जायचंय. आदित्यच्या रूममध्ये एक डिझायनर असते. तेवढ्यात प्रीतम येतो आणि दारातून ऐकत असतो. आदित्य तिला ड्रेसबद्दल, कलरबद्दल सांगत असतो. तो एवढा एक्सायटेड असतो आणि म्हणतो, जसं मी सांगितलं ना तसा ड्रेस व्हायला पाहिजे. ती म्हणते, ठीक आहे सर, आणि निघून जाते. प्रीतम म्हणतो, वा ब्रो. आदित्य म्हणतो, व्हॉट्सअप. तो म्हणतो, व्हॉट्सअप? तू तर हल्ली खूप रोमॅन्टिक झाला. डिझायनर वगैरे काय, अनुष्कासाठी ड्रेस? आदित्य म्हणतो, नाही, पारूसाठी. आता प्रीतमचा चेहरा पडतो. तो आश्चर्याने विचारतो, पारूसाठी? तो म्हणतो, हो अरे, तिला खूप मोठा अवॉर्ड मिळाला. ते आपल्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. आणि तुला तर माहिती आहे प्रीतम, मला किती अवॉर्ड मिळाले. पण हे जे अवॉर्ड आहे ना, त्यासाठी मी खूप खुश आहे, कारण मी पारूबरोबर जाणार. जेव्हा पारू तो ड्रेस घालेल तेव्हा किती सुंदर दिसेल ना. आणि नंतर ती अवॉर्ड घेण्यासाठी जाणार. तू इमॅजिन कर, पारू किती बेस्ट असेल. प्रीतम मनात म्हणतो, हा पारू पारू का करतोय? आणि म्हणतो, खरंच पारू खूप ग्रेट आहे. अरे तिच्यामुळेच आणि तुझ्यामुळे माझं आणि प्रिया मॅडमचं लग्न झालं. आणि आपल्याला माहिती आहे पारूने ह्या घरासाठी किती केलं. मी पण तिला एक ड्रेस गिफ्ट करू का? आदित्य म्हणतो, शुअर. आता प्रीतम निघून जातो आणि आदित्य पुन्हा पारूत रमतो. पारू बाहेर एकटीच बसलेली असते. प्रीतम जातो आणि तिच्या शेजारी बसतो. पण पारू काहीच बोलत नाही. आता तो म्हणतो, ग्रेट अवॉर्ड, ग्रेटेस्ट ब्रँड ॲम्बॅसिडर. तर ह्या वर्षीचा सर्वात मोठा पुरस्कार. पार्वती मारुती समसे मॅडम, तुम्हाला सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार तुम्ही स्वीकारला तर आम्ही धन्य धन्य होऊ. पारू म्हणते, मला नको आहे तो पुरस्कार. तो नको म्हणजे, अहो तुमचा हक्काचा पुरस्कार आम्ही तुम्हाला देतोय. पारू म्हणते, नको आहे तो पुरस्कार आणि जायला लागते. तो का? ती बा म्हणाला, पुरस्कार घ्यायला नाही जायचं. तो अगं किती मोठा पुरस्कार आहे, थांब मी दादाशी बोलतो, तू कुठेही नाही जायचं. आता पारू पुन्हा बसून घेते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.